वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट जो सर्व फॅकल्टीसाठी कॉमन असतो त्याचसाठी आपण पूर्णपणे टॉपिक वाईज युनिट वाईज सिरीज पाहत आहोत. यामध्ये आपण कव्हर करत आहोत पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट याचा पार्ट 8 म्हणजेच 7 पार्ट मी ऑलरेडी डिस्कस केला आहे. आणि यासोबतच आपण कव्हर करत आहोत कम्युनिकेशन, त्याचे जवळजवळ 10 पार्ट मी डिस्कशन केलं आहे. बाकीचे काही प्रिव्हियस इयरचे पार्ट आहे आपण ते डिस्कशन करतच आहोत. आणि गाईज याआधी आपण काय कंप्लीट केलं आहे तर हायर एज्युकेशन कंप्लीट झालं आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड कंप्लीट झाला आहे, त्यानंतर रिसर्च ॲप्टिट्यूड हा देखील कंप्लीट झाला आहे. आणि हा पेट एक्झामसाठी पण महत्त्वाचा आहे. रिसर्च ॲप्टिट्यूडचा कोर्स तुम्ही जर पेट एक्झाम देणार असाल तर हा कोर्स पाहू शकता. आणि त्याचबरोबर ICT हे चारही टॉपिक आपण पूर्णपणे कंप्लीट केले आहे. आणि आता आपले कंप्लीट होत आले ते कोणते? पीपल डेव्हलपमेंट, इन्व्हायरमेंट आणि कम्युनिकेशन हे दोन्ही टॉपिक आपले काही 1-2 दिवसातच कव्हर होतील. तर गाईज हे सर्वांचे ॲडव्हान्टेज घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपले VPD एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जेणेकरून कोणतंही नेट सेटचा अपडेट असेल ते तुम्हाला तिथे इमिजिएटली भेटत जाईल. तर गाईज सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच असेल आपण काय पाहणार आहे. काही व्हेरी इम्पॉर्टंट रिपीटेड कन्सेप्ट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे काही आपण म्हणू गॅसेस आहेत किंवा काही जे ऑक्सिजनचे घटक आहेत ते एक्झामला दरवेळेस रिपीट होत असतात. ते आपल्याला पाहिजेत की कोणते घटक असे रिपीट होतात. म्हणजे पीपल डेव्हलपमेंट, इन्व्हायरमेंट यातून आपण सांगू शकत नाही कोणता क्वेश्चन येईल. म्हणून काही जे प्रिव्हियस इयरमध्ये जे कन्सेप्ट आलेत ना आपण त्याच डिस्कशन करणार आहे, कारण त्याच फ्रिक्वेंटली काही काही रिपीट होत असतात. म्हणून या व्हिडिओमधून कमीत कमी एक तरी क्वेश्चन येईल अशा आपण एक्सपेक्टेशन घेऊन हा व्हिडिओ सुरू करूया. तर आपण पाहतो पीपल डेव्हलपमेंट, इन्व्हायरमेंट यामध्ये काय मिक्स कंटेंट म्हणता येईल किंवा वन लाईनर म्हणलं तरी हरकत नाही, कारण एक लाईनमध्ये आपण त्याचं उत्तर देणार आहोत. तर सुरू करूया. फर्स्ट आहे वेस्टर्न घाट अल्सो नोन ॲज. म्हणजे जे वेस्टर्न घाट आहे याला काय म्हणतात असा क्वेश्चन एक्झामला आला आहे. कधी? 2019ला नेट एक्झामचा क्वेश्चन आहे. तर वेस्टर्न घाटला आणखी एक नाव आहे सह्याद्री. वेस्टर्न घाटला सह्याद्री असंही म्हणतात किंवा सह्याद्रीलाच वेस्टर्न घाट असंही म्हणतात. आणि हा कुठून कुठे आहे तर गुजरात टू तमिळनाडू. लक्षात ठेवा, इंडियामध्ये सिच्युएटेड आहे आणि गुजरात ते तमिळनाडू याचा प्रवास आहे. आणि तो कसा आहे तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळा यांच्या थ्रू काय गुजरात टू तमिळनाडू हा प्रवास आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळा तर यांच्यातून हा प्रवास आहे. वेस्टर्न घाट याला आणखी एक काय नाव आहे सह्याद्री. याचा गुजरात टू तमिळनाडू हा प्रवास आहे. नंतर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ हे पण त्याच्यामध्ये कव्हर आहे. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, कारण एक्झामला क्वेश्चन आला की वेस्टर्न घाट याला आणखी एक नाव आहे काय तर सह्याद्री. पुढचा क्वेश्चन येऊ शकतो याचा ट्रॅव्हल कुठून कुठून आहे तर गुजरात टू तमिळनाडू. पण त्याच्यामध्ये डीप विचारलं तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळा हे सर्व त्यामध्ये कव्हर होतात. असं लक्षात ठेवलं तरी हरकत नाही. याबद्दल आणखी काही माहिती तर तुम्ही गुगलवरून पण पाहू शकता. पण डीपमध्ये जायची गरज नाही. जेवढं मी बेसिक सांगतोय तिथूनच क्वेश्चन येईल आला तर, नाही तर क्वेश्चन या टॉपिकमधून येणार नाही. त्यानंतर बायोमास पॉवर. बायोमास पॉवर हा एक असा घटक आहे त्यापासून सर्वात कमी कॉस्टमध्ये रिन्युएबल एनर्जी क्रिएट होते. लक्षात ठेवा. म्हणजे 2000 हा पण 19चा क्वेश्चन आहे. 2019ला असा क्वेश्चन आला की खालीलपैकी कोणत्या घटकपासून सर्वात लो कॉस्टमध्ये एनर्जी क्रिएट करू शकतो, म्हणजे रिन्युएबल एनर्जीचं आपण प्रोडक्शन करू शकतो. तर त्याचं आन्सर होतं बायोमास पॉवर. बायोमासपासून सर्वात कमी कॉस्टमध्ये काय होती रिन्युएबल एनर्जी क्रिएट होती. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आता हा टॉपिक आपण पूर्णपणे कंप्लीट केला आहे. ज्यांनी आपला क्रॅश कोर्स पाहिला असेल त्यांना याचा आन्सर लगेच येईल. तरी मी सांगतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याला आणखी एक नाव काय, एक मिनिट सॉरी, याला आणखी एक नाव काय अजेंडा 2030. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला अजेंडा 2030 असंही म्हणतात. आणि त्याचबरोबर याचं एक थीम होती ती काय ट्रान्सफरिंग अवर वर्ल्ड. ट्रान्सफरिंग अवर वर्ल्ड अजेंडा 2030 असंही म्हणतात. लक्षात ठेवा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अल्सो नोन ॲज अजेंडा 2030 असा क्वेश्चन आलता. आता क्वेश्चन येऊ शकतो की त्याची थीम काय ट्रान्सफरिंग अवर वर्ल्ड अशी थीम आहे. त्यानंतर सोलर आणि वाइंड रिन्युएबल एनर्जीचं टार्गेट आहे 2022चं ते किती कंप्लीट झालं आहे तर 91.43 कंप्लीट झालं आहे. कधी कंप्लीट झाला आहे 2019चं. लक्षात ठेवा. 2019 साली 2022चं सोलर आणि वाइंड एनर्जी यांचं टार्गेट कंप्लीट झालं होतं 91.43. पण तुम्हाला हे पाठ करायचं नाही आहे, कारण 2019ला खूप दिवस झाले. आपल्याला पाठ काय करायचं आहे 2020चं. आता 2020चं मी ते ॲड केलं नाही, करणार होतो पण चुकून माझ्याकडून राहिलं ते ॲड करण्याचं. आता तुम्ही एक काम करा, फक्त 2020चं सोलर आणि वाइंड एनर्जीचं टार्गेट किती कंप्लीट झालं आहे ते पाहायचं. म्हणजे टार्गेट आहे आपलं 2022चं सोलर आणि वाइंडचं आपल्याला माहिती, आणि ते 2019ला कंप्लीट झालं तर 91.43%.
आणि आता 2020पर्यंत किती कंप्लीट झालं ते आपल्याला पाहिजे आहे. कारण का 21चं काय नाही तर 2020चंच एक्झामला येईन, कारण प्रिव्हियस इयरचं एक्झामला येतं सेटला म्हणतोय मी. नेटसाठी 2021चं पण पाहून जाऊ शकता, पण सेटच्या दृष्टिकोनातून 2020चं तुम्ही पाहून जाणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हे पाठ करू नका कारण 2019चं आहे. 2020चा गुगलवर सर्च करा, तिथून तुम्ही ते ॲड करू शकता. त्यानंतर आपण पाहूया फ्लाय ॲश, म्हणजे जी आपण म्हणतो ती धुळीकण असतात राखीचे पा, ती राख आहे ना, ती कशासाठी इको फ्रेंडली आपण यूज करू शकतो. म्हणजे कशातली राख, जी थर्मल पॉवर प्लॅन्ट आहेत त्यामधून जी राख निघती ती कुठे कुठे आपण यूज करू शकतो की त्याचा कोणत्याही जीवित हानी होणार नाही, किंवा इको फ्रेंडली म्हणजे कशावर त्याचा बॅड इम्पॅक्ट होणार नाही, अशा प्रकारे आपण कुठे कुठे यूज करू शकतो. तर त्याचं आन्सर काय होते ते आपण लक्षात घेऊया. पहिला ॲग्रिकल्चर मायक्रो न्यूट्रिएंट, म्हणजे ॲग्रिकल्चर आहे तिथं आपण जरी राख टाकली तर ते मायक्रो न्यूट्रिएंटसारखं काम करू शकतं. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आपण ऊस शेती, ऊस असतो पहा शेतीमध्ये ऊस, ते काय करतो आपण ऊस काढून घेतल्यानंतर जे पण ऊसाची सर्व घाण आहे ना शेतीमध्ये तिला आग लावून देतो, म्हणजे पेटून देतो. त्याचं रिझन तेच असतं, जी राख होणार आहे ना ती शेतीतल्या मातीमध्ये जाते आणि ते एक न्यूट्रिएंट म्हणजे त्याचे खत तयार होतात. म्हणून ते काय असतं, जे ॲग्रिकल्चर मायक्रो न्यूट्रिएंट आहेत याच्यापासून तयार होतात राखीपासून, म्हणून आपण ॲग्रिकल्चरसाठी यूज करू शकतो. नंतर फॉर वेस्टलँड डेव्हलपमेंट, वेस्टलँड डेव्हलपमेंटसाठी आपण ती काय करू शकतो, यूज करू शकतो. नंतर डॅम आणि वॉटर होल्डिंग स्ट्रक्चर, म्हणजे डॅम्स असतील काय आणखी वॉटर होल्डिंग स्ट्रक्चर असतील तिथे आपण ही राख यूज करू शकतो. किंवा ब्रिक इंडस्ट्री, म्हणजे विटा बनवणारी इंडस्ट्री आहे तिथे आपण याची उपयोग करू शकतो. म्हणजे थर्मल पॉवर प्लॅन्टमधून जी राख बाहेर पडते ते आपण इको फ्रेंडली कुठे कुठे यूज करू शकतो, तर ॲग्रिकल्चरमध्ये यूज करू शकतो, वेस्टलँडमध्ये यूज करू शकतो याला डेव्हलपमेंट करण्यासाठी वेस्टलँडला. नंतर डॅम वॉटर होल्डिंग स्ट्रक्चर असतील यालाही म्हणजे पाटबंदर आहे त्यालाही आपण यूज करू शकतो. नंतर ब्रिक इंडस्ट्री म्हणजे विटा बनवणारी इंडस्ट्री तिथेही आपण यूज करू शकतो. लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे की क्वेश्चन असा होता, खालीलपैकी कोणता घटक सर्वात इको फ्रेंडली हा मानला जातो, तर त्याचं आन्सर होतं हायड्रोजन. आणि आत्ता पण त्याचं हायड्रोजनच आन्सर आहे. त्याचं रिझन तुम्हाला माहीत असेल, आपण मागच्याच लेक्चरमध्ये डिस्कशन केलं होतं की हायड्रोजन हा असा घटक आहे जो सेल व्हेहिकल आहेत, म्हणजे कोणत्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या त्यांमध्ये कोणता यूज होतो, हायड्रोजन यूज होतो. आणि तुम्हाला माहीत असेल जी गाडी बॅटरीवर चालते ना ती धूर थोडाही करत नाही, म्हणजे त्याला सायलेन्सरच नसतं फॉर एक्झाम्पल, ती धूर करीत नाही कारण ते बॅटरीवर चालतात. इलेक्ट्रिसिटी तिथं कन्झम्पशन होतं. म्हणजेच हायड्रोजन जेव्हा जिथं यूज होतो ना त्या गाड्या बॅटरीवर चालत असतात आणि त्या कशा असतात, इन्व्हायरमेंट फ्रेंडली असतात. लक्षात ठेवा. म्हणजेच हायड्रोजन काय इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे कारण ते बॅटरीवरच्या गाड्यांसाठी यूज होत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे सस्पेंडेड पार्टिकल्स, म्हणजे जे बारीक बारीक आपण म्हणतो धुळीचे कण असते, धूलकण, सस्पेंडेड पार्टिकल्स हे कशासाठी घातक आहेत, तर जे आपले श्वसनाचे आजार आहेत ना त्यासाठी ते घातक असतात. तर इथं दिलंय पा सस्पेंडेड पार्टिकल्स पार्टिकल्स म्हणजे बारीक बारीक कणस आर स्मॉल बीट ऑफ सॉईल मटेरियल, दिलं आहे स्मॉल बीट ऑफ सॉईल मटेरियल ऑर लिक्विड दॅट कॅन बी एअरबॉर्न, म्हणजे जे हवेत पसरलेलं असतात ते रिस्पॉन्सिबल फॉर हे मेन आहे, रिस्पॉन्सिबल फॉर रिस्पिरेटरी डिसीज, म्हणजे जे आपले श्वासनासंबंधात आजार आहेत ना त्याचा रिस्पॉन्स म्हणजे श्वासनासंबंधाचे आजार याच्यामध्ये होऊ शकतात. कशामुळे, सस्पेंडेड पार्टिकल्समुळे. कारण ते काय असतात, म्हणजे आपण म्हणतो पाहिली धूळ उडली म्हणजे काय, आपल्या नाकात जाते, नाकात गेल्यामुळे श्वासनाचे आजार त्याने होतात. म्हणजे सस्टेनेबल पार्टिकल कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, श्वासनाच्या आजारासाठी. त्यानंतर इंटरनॅशनल ॲग्रीमेंट ऑन फेजिंग आउट हायड्रोफ्लोरोकार्बन. लक्षात ठेवा याच्याबद्दल 2-3 गोष्टी मी ॲड केल्या आहेत. इंटरनॅशनल ॲग्रीमेंट ऑन फेजिंग आउट हायड्रोफ्लोरोकार्बन, हायड्रोफ्लोरोकार्बनचा शॉर्ट फॉर्म काय, HFC, म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन असा शॉर्ट फॉर्म आहे. आता याबद्दल तुम्हाला गोष्टी ॲड काय करायचे आहे, जे नवीन याच्यात एक कंट्री ॲड झाली तिचं नाव आहे रिवांडा कंट्री. लक्षात ठेवा, नवीन कंट्री ॲड कोणती झाली, म्हणजे एक ॲग्रीमेंट आहे कशासाठी, हायड्रोफ्लोरोकार्बनला कमी करण्यासाठी. याच्यामध्ये नवीन कंट्री ॲड झाली रिवांडा, आणि जी 28वी अमेंडमेंट होती याची त्याला काय म्हणलं आहे, किंगाली अमेंडमेंट. इथं पहा दिलं आहे किंगली अमेंडमेंट काय होती, याची 28वी अमेंडमेंट होती. आणि याचं टार्गेट आहे 2045पर्यंत रिडक्शन ऑफ 85% हायड्रोफ्लोरोकार्बन. आता ही एक पुन्हा सांगतो, ही एक ॲग्रीमेंट आहे, त्या ॲग्रीमेंटचं नाव आहे इंटरनॅशनल ॲग्रीमेंट ऑन फेजिंग आउट हायड्रोफ्लोरोकार्बन. आणि याच्यात नवीन एक कंट्री ॲड झाली या ॲग्रीमेंटमध्ये, त्याचं नाव होतं रिवांडा. आणि त्याच्या 28वी जी अमेंडमेंट होती या ॲग्रीमेंटची त्याचं नाव होतं कँगली अमेंडमेंट. आणि याचं टार्गेट आहे 2045पर्यंत, म्हणजे 2045पर्यंत त्यांना काय करायचं आहे, 85% हायड्रोफ्लोरोकार्बन काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. याबद्दल एवढ्या गोष्टी पाठ करायच्या आहेत. त्यानंतर आपण पाहूया ब्लिझर्ड.
ब्लिझर म्हणजे काय, एक आपण म्हणतो पाऊस पडतो आणि पावसाच्या इथं जे बर्फाने तुफान असतं ना त्याला ब्लिझर्ड असं म्हणतो आपण. म्हणजे बर्फ पडतो बर्फ आणि पाऊस संगच पडतो ना त्याला ब्लिझर म्हणतो. आता या संदर्भात काय लक्षात ठेवायचं आहे, आता ब्लिझरमुळे काय होतात, तर मेट्रोलॉजिकल डिझास्टर होतात. म्हणजे ब्लिझरमुळे मेट्रोलॉजिकल डिझास्टर होतात आणि त्याचे कारण काय, तर एक्स्ट्रीम वॉटर. तुम्हाला सांगितलं एक्स्ट्रीम वॉटर म्हणजे काय, एक्स्ट्रीम वेदर सच ॲज वेदर म्हणजे आता रेन वाजते. मी तुम्हाला सांगितलं की पाऊस खूप जास्त पाऊस पडणं किंवा ड्रॉट किंवा स्नो किंवा म्हणजे स्नो म्हणजे बर्फ. त्यानंतर एक्स्ट्रीम काय, एक मिनटं, एक्स्ट्रीम हीट किंवा आईस किंवा वाइंड याचं जर प्रमाण जास्त वाढलं म्हणजे एखाद्या लेवलपेक्षा नॉर्मल लेवलपेक्षा जर जास्त झालं या गोष्टी, तर त्याला आपण काय म्हणतो, मेट्रोलॉजिकल डिझास्टर म्हणतो. आता याचं मी अर्थ सांगितलं ब्लिझरचं काय, बर्फाने तुफान वगैरे असतं त्याच्यातल्या या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर आहे वॉटर पोल्युशन टाईप. या फक्त याच्यामध्ये एकच लक्ष ठेवा, ब्लिझर कशाशी संबंधात आहे, मेट्रोलॉजिकल डिसेस या संदर्भात आहे. एवढं लक्ष ठेवलं तरी हरकत नाही. आणि ब्लिझरचा अर्थ काय, तर मौसम संदर्भात जे तुफान असतं त्याला आपण ब्लिझर असं म्हणतो. आता हे वॉटर पोल्युशनचे टाईप्स हे महत्त्वाचे आहेत. एक्झामला आलेलं आहे की खालीलपैकी कोणता वॉटर पोल्युशन आहे किंवा खालीलपैकी कोणता हा घटक वॉटर पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल नाही, तर तुम्हाला ओळखायचं असतं. त्यासाठी मी मुख्य काही वॉटर पोल्युशनचे टाईप्स आहेत, म्हणजे ते यामुळे वॉटर पोल्युशन होतं हे लक्षात ठेवायचं आहे. तर पहिलं आहे ऑक्सिजन डिप्लेटिंग. म्हणजे काय, ऑक्सिजनची पातळी कमी झाली वॉटरमध्ये तर मासे वगैरे मरतात. म्हणजे ऑक्सिजन डिप्लेटिंग हे काय वॉटर पोल्युशनचा एक मुख्य सोर्स आहे. म्हणजे वॉटर पोल्युशन यामुळे हे होतं. त्यानंतर न्यूट्रिएंट म्हणजे काय, प्रमाणापेक्षा जास्त एखादी घटक पाण्यामध्ये मिक्स झाला त्याला आपण न्यूट्रिएंट म्हणतो. म्हणजे काय, एक्स्ट्रा प्रोटीन म्हणतो किंवा त्याला शेवाळ म्हणतो. शेवाळ म्हणजे काय, जर प्रमाणापेक्षा एखादे जास्त घटक पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याला काय होतं, शेवाळ येतं पाण्याला, तर आपण न्यूट्रिएंट म्हणतो. हे पण काय वॉटर पोल्युशनचा एक मुख्य सोर्स आहे. त्यानंतर ग्राउंड वॉटर. आता ग्राउंड वॉटर तुम्ही म्हणताल ग्राउंड वॉटर कसं काय मुख्य सोर्स वॉटर पोल्युशनचा. ग्राउंड वॉटरमधून काय असतात, पाईपलाईन्स असतात मोठ्या मोठ्या. पाईपलाईन जर फुटली ते पण वॉटर पोल्युशनच होतं ना. पोल्युशन म्हणजे काय, या इथं अर्थ कसा घ्यायचा आहे पोल्युशनचा, की वॉटर कुठे कुठे वाया जातं. शेवाळ चढलं तरी वॉटर ते खराब होतं म्हणजे वाया जातं. नंतर ऑक्सिजन वॉटरमध्ये खूप कमी झालं, मासे वगैरे मारतात तर तेही वॉटर वाया जातं. नंतर ग्राउंड वॉटर म्हणजे पाईपलाईन वगैरे फुटणं त्याच्यामुळे वॉटर वाया जातं. म्हणजे वॉटर पोल्युशनचा सोर्स काय, ग्राउंड वॉटरसुद्धा आहे. नंतर अनवॉन्टेड मायक्रोबायोलॉजिकल म्हणजे काय, जे काही घटक आहेत जे पाण्यामध्ये नको आहेत आपल्याला, ते पण पाण्यामध्ये मिक्स झाले तरी वॉटर खराब होऊ शकतं. म्हणजे अनवॉन्टेड लगेच आपल्याला कळतं आहे मायक्रोबायोलॉजिकल. नंतर सस्पेंडेड मॅटर म्हणजे काय, इथं आपण पाहिलं की सस्पेंडेड मॅटर्स म्हणजे कोणते, जे बारीक बारीक मातीचे कण वगैरे आहेत. म्हणजे पाऊस पडला गढूळ पाणी होतं त्यांनी पण वॉटर पोल्युशनच होतं आहे. कारण गढूळ पाणी होतं म्हणजे काय, वॉटर ते पाण्यायोग्य पिण्यायोग्य राहत नाही, कुठे वापरण्यायोग्य राहत नाही. म्हणजेच सस्पेंडेड मॅटर्स वगैरे असतील की म्हणजे बारीक मातीचे कण वगैरे, त्यामुळे पण होतं वॉटर पोल्युशन. आणि आणखी एक मुख्य सोर्स आहे वॉटर पोल्युशनचा, तो कोणता, ॲग्रिकल्चरमुळे सर्वात जास्त वॉटर पोल्युशन होतं. कारण ॲग्रिकल्चरला आपल्या इथं तुम्ही पाहताल, आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये चाललं आहे मी, महाराष्ट्रामध्ये काय होतं की वॉटर पोल्युशन ॲग्रिकल्चरचा मुख्य सोर्स आहे. आणि इंडस्ट्री आहे ना, इंडस्ट्री तो एक मुख्य सोर्स आहे. कारण ॲग्रिकल्चरमध्ये आता सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असाल की विहिरीतून पाणी काढतात आणि डायरेक्ट सोडून दिलं असतं. ठिबक सिंचन वगैरे याचा जास्त उपयोग होत नाही, म्हणजे वापर केला जात नाही. म्हणून तिथंही वॉटर पोल्युशन नासाडी जास्त होते ॲग्रिकल्चरमध्ये. म्हणून ॲग्रिकल्चर पण हा वॉटर पोल्युशनचा एक सोर्स आहे, लक्षात ठेवा. तर आपण आज काय काय कन्सेप्ट पाहिले एकदा रिकॅप पाहूया. पहिलं आपण पाहिलं वेस्टर्न घाट अल्सो नोन ॲज सह्याद्री असंही म्हणतात त्याला. त्यानंतर हा सिच्युएटेड कुठे इंडियामध्ये आहे, त्याचबरोबर गुजरात आणि तमिळनाडू इथून त्याचा प्रवास आहे. नंतर तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांनाही काय करतो, अटॅच होतो. त्यानंतर बायोमास पॉवर हे काय सर्वात लो कॉस्टमध्ये आपण रिन्युएबल एनर्जी काढतो बायोमास पॉवरपासून. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याला काय म्हणतात, अजेंडा 2030 असंही म्हणतात. आणि थीम आहे ट्रान्सफरिंग आवर वर्ल्ड. त्यानंतर सोलर अँड वाइंड रिन्युएबल एनर्जीचं टार्गेट आहे 2022चं, ते 2019ला कंप्लीट झालं 91.43%. आणि तुम्हाला एक काम दिलं आहे मी, 2020चं किती कंप्लीट झालं आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. आणि पॉसिबल झालं तर 2021चं पण किती कंप्लीट झालं आहे ते पण पाहू शकता. कारण नेटला येऊ शकतं पण सेटला पेपर आधीच छापलेले असतात, म्हणून ते थोडंसं आउटडेटेड सिलेबस उचलतात. पूर्ण अपडेट त्यांना उचलता येत नाही, कारण क्वेश्चन पेपर छापल्यानंतर त्याच्यात काही चेंज करता येत नाही. तसं नेटचा पेपर ऑनलाईन असल्यामुळं ते इमिजिएटली क्वेश्चनमध्ये चेंज करू शकता. जसं तुम्ही पाहता की आपला नेटचा एक्झाम झाला ना 2020चा, नेटच्या एक्झाममध्ये त्यांनी कोविड संदर्भातून क्वेश्चन टाकले होते, कारण अपडेट त्यांना क्वेश्चन पेपर करता येतात ऑनलाईन असल्यामुळे. पण सेट एक्झामचे क्वेश्चन पेपर आधीच छापलेले असतात, त्यामुळे सेटला एकही कोविड संदर्भात क्वेश्चन आला नव्हता. हे त्याचं प्रूफ आहे. तर काहीच नेक्स्ट आपण पाहूया काय पाहिलं, फ्लाय ॲश ही काय
ती थर्मल पॉवर प्लॅन्टमधून जी राख निघती ती कुठे कुठे यूज करू शकतो, ॲग्रिकल्चर मायक्रोन्युट्रिएंट म्हणून यूज करू शकतो. त्यानंतर काही जे वेस्टलँड प्रोजेक्ट आहेत तिथे आपण यूज करू शकतो त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी. त्यानंतर डॅम आणि वॉटर होल्डिंग यासाठी पण आपण यूज करू शकतो. नंतर ब्रिक इंडस्ट्री यासाठी पण आपण यूज करू शकतो. नंतर सर्वात इन्व्हायरमेंट फ्रेंडली कोणता घटक आहे खालीलपैकी, तर हायड्रोजन असं येऊ शकतं. खालीलपैकी कोणता सर्वात इन्व्हायरमेंट फ्रेंडली घटक आहे, तिथं हायड्रोजन ऑप्शन असलं त्याला क्लिक करायचं. त्यानंतर सस्पेंडेड पार्टिकल्स, हे काय सस्पेंडेड पार्टिकल्स श्वसनासंदर्भात आजार याने होतात. कारण काय असतात ते सस्पेंडेड पार्टिकल म्हणजे बारीक बारीक मातीचे कण, ते नाकात गेल्यानंतर काय होतं आपल्याला श्वसनासंदर्भात आजार होऊ शकतात. त्यानंतर इंटरनॅशनल ॲग्रीमेंट ऑन फेजिंग आउट हायड्रोफ्लोरोकार्बन, म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन याला काय करायचं होतं, कमी करण्यासाठी एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट झालं. त्याची अमेंडमेंट झाली 28वी. तिचं नाव होतं किंगाली अमेंडमेंट. आणि यामध्ये आत्ता एक नवीन कंट्री ॲड झाली, ती कोणती आहे, रिवंडा कंट्री ॲड झाले. त्याचबरोबर याचं टार्गेट आहे 2045पर्यंत किती, टोटल 85% काय करायचं आहे त्यांना, हायड्रोफ्लोरोकार्बन हा रिड्यूस करायचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं ब्लिझर्ड काय म्हणजे आपलं मौसम, म्हणजे काय म्हणतो आपण, बर्फ आणि तुफान असतं त्याला ब्लिझर्ड आपण म्हणतो. त्यानंतर मेट्रोलॉजिकल डिझास्टर आहे त्याने ते होत असतात. नंतर वॉटर पोल्युशनचे टाईप्स आपण पाहिले. पहिले ऑक्सिजन डिप्रेशन म्हणजे ऑक्सिजन कमी होणं. त्यानंतर न्यूट्रिएंट म्हणजे जास्त न्यूट्रिएंट झाल्या का होतात, शेवाळ होतात. न्यूट्रिएंट हा पण वॉटर पोल्युशनचा टाईप आहे. त्यानंतर ग्राउंडेड वॉटर म्हणजे पाईपलाईन वगैरे फुटणं, ते वॉटर पोल्युशनचा टाईप आहे. त्यानंतर अनवॉन्टेड मायक्रोबायोलॉजिकल, त्याच्यात काही अनवॉन्टेड गोष्टी आपण मायक्रोबायोलॉजिकल मिक्स झाल्या, त्या पण वॉटर पोल्युशनचा टाईप आहे. त्यानंतर सस्पेंडेड मॅटर म्हणजे काय, बारीक मातीचे कण वगैरे अनवॉन्टेड गोष्टी त्याही मातीमध्ये मिक्स झाल्या तरी काय होतं, वॉटर पोल्युशन होतं. त्यानंतर ॲग्रिकल्चर असेल, नंतर इंडस्ट्री असेल, नंतर डोमेस्टिक सिवेज असेल, ते पण सर्व वॉटर पोल्युशनचेच टाईप आहेत. तर बेसिक आहेत ते बाकीचे, म्हणून मी ते इथं ॲड केलं नाही, पण हे महत्त्वाचे आहेत. या तुम्हाला माहीत नसतं की यामुळे पण वॉटर पोल्युशन होतं, त्यासाठी मी बेसिक काही गोष्टी ॲड केल्या होत्या. तर काहीच हे होतं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपल्या मित्रांशी शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही नेटचे अपडेट तुम्हाला इथं इमिजिएटली भेटत जाईल. आणि काहीच उद्या आहे 1 तारीख म्हणजेच किती टोटल राहिले आपल्याला सेट एक्झामला 46 दिवस. कारण नेट एक्झामचा आता सध्या आपल्याला माहीत नाही कधी होईल, पण लवकरात लवकर होईल, सेटच्या आधी नेट एक्झाम होईल याची डेफिनेटली आपण गॅरंटी देऊ शकतो. जर 26 सप्टेंबरला सेट एक्झाम झाली तर त्याआधी नेट एक्झाम होईल याची गॅरंटी, कारण सेट पॉसिबल आहे तर नेट पण पॉसिबल आहे. म्हणून आपण सेटच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतोय. नेटचं जेव्हा 15 दिवस आधी टाईम टेबल देतील तेव्हा आपण त्यासाठी टाईम टेबल पूर्णपणे शेड्यूल टाकूया. पण उद्या म्हणजे 1 तारीख आहे, उद्या 1 तारखेला मी पूर्णपणे एक स्ट्रॅटेजी आहे आपल्या पुढच्या सिलेबसची, ती मी अनाऊन्स करणार आहे, कशाप्रकारे आपण पुढचा सिलेबस कव्हर करणार आहे या संदर्भात. आणि जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल, सिलेबस आपण कशाप्रकारे कव्हर करायला हवा, तुम्हाला कोणता टॉपिक महत्त्वाचा वाटतो तो आधी घ्यायला हवा, या संदर्भातही कमेंट करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून मी स्ट्रॅटेजीमध्ये तुमचंही काही ओपिनियन असेल ते ॲड करीन आणि त्याचंही डिस्कशन मी स्ट्रॅटेजीमध्ये करीन. तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा, मित्रांशी शेअर करा. थँक्यू.